नमस्कार मित्रांनो, तर आपण चाललोय आता नवगावला. तर नवगावला आपण समुद्रावर चाललोय. हा आहे नवगाव रोड, म्हणजे तुडाल फाट्यावरून टर्न घेतला आतमध्ये. Let's go. रस्ता हा आपला जाताना एकदम ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे रस्त्याचा. तरी सुद्धा इथे वार्ता इथे सावकाश आहे बघा. इथे गाडीचा टायर स्लिप होईल, ते म्हणजे तलाव, इथे जिम आहे आणि ही पंचायत म्हणजेच बरी खूप हे बघा एकदम खतरनाक. आणि हा असं कंपनीचा इथे गेट आहे, त्याच्यातून रेल्वे जाते आणि मालगाडी. हे बघा, तर हा आहे मालगाडीसाठी जाण्याचा हा मार्ग. सध्या बंद आहे, जेव्हा गाडी जाते तेव्हा चालू असतो आणि नंतर बंद. पलीकडची बाजू मी नंतर दाखवतो. तर हा होतोय नवगाव गाव सुरू, म्हणजे पाठवत होतोय इथे. असं करून ही आहे शाळा, हा आहे बस स्टॉप, हा इथून एक रस्ता आहे आणि हा पण इथून चालतोय. तर आता आपण आहोत मित्रांनो नवगावमध्ये. रस्ता बघा किती सुंदर आहे. आणि इथे आहे महादेवाचं मंदिर आहे एक. हे बघा, ते तिकडे आहे. आणि हा आपण चाललोय, आपल्याला जायचंय समुद्रावर. आतमध्ये सुद्धा स्वच्छता आहे बघा. कुठेही तुम्हाला असा वेस्टेज कचरा वगैरे असं दिसणार नाही. मस्त गाव आहे, सुंदर गाव आहे. तर फायनली आपण पोहोचतोय समुद्रावर. हे बघा, इथे उन्हाळ्यामध्ये मच्छी सुकत लावली जाते आणि इथे सध्या रस्ता बंद आहे, रस्त्याचं काम चालू आहे. सो आपण पुढे जाऊ इकडनं. हे बघा, होड्या कशा वरती लावलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये आपले कोळी बांधव आहेत जे आपल्या होड्यांना अशा प्रकारे वरती नेऊन ठेवतात. आणि पावसाळ्यानंतर इथे पूर्ण मच्छी सुकत लावली जाते संपूर्ण. अशा होड्या बांधून ठेवलेल्या आहेत. तर मला वाटते आपल्याला इथेच सगळं हे विसर्जित करायला लागेल, कारण पुढे रस्ता इथे खराब आहे. आणि चला, तर खूप पाणीसुद्धा भरलेलं आहे. आपण इथेच हे विसर्जित करू. इकडे आपण हे सगळं विसर्जित केलेलं आहे, फुलं वगैरे, निर्माल्य. आणि हा हाडीचा तर महत्त्वाची जी समुद्राची बाजू आहे ती आहे पलीकडे. आता इथे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून ते बंद आहे सध्या. तर चला, आता आपलं काम झालेलं आहे आणि आपण निघालेलो आहोत. मित्रांनो, हा आहे नवगावचा मच्छी मार्केट. इथे सकाळी खूप गर्दी असते मच्छीसाठी. आणि आपण दुसऱ्या रस्त्याने आपण समुद्रावर चाललेलो होतो.
बघा पाणी फुल भरलेलं आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत समुद्रावर. म्हणजे हा बघा हा खवळलेला समुद्र आहे, खूप भारी. आणि ते समोर दिसतोय तुम्हाला, आता मी दाखवतो झूम करून. ही खांदेरी उंदेरी असे आहेत, बेट आहेत, म्हणजे खांदेरी आणि उंदेरी. त्याच्यातलं मला सुद्धा माहिती नाही की नक्की खांदेरी कुठली आणि उंदेरी कुठली. मी त्याच्यावर लहान होतो तेव्हा गेलो होतो मी एकदा. नवगाव समुद्रावरून हे दृश्य पाहण्यासाठी जे खतरनाक आहे व्ह्यू बघा. आणि हवा सुद्धा मस्त सुटलेली आहे, भन्नाट वारा सुटला. हे बघा, हे आहेत आमचे घोडे. खरंच खूप भारी आहे. आणि असा खवळलेला समुद्र. आणि आपण जे निर्माल्य सोडलं ते त्याच्या पाठीमागे, ते सुद्धा इथे पुढे मिळते नदी. आणि ही आहे नवगावची मेन जेटी, म्हणजे जिथे मच्छीच्या होड्या लागतात, इथे पुढे आहे. ही आहे जेटी. आणि ही गेली हे बघा, इथे मच्छीच्या होड्या लागतात. आणि ही हा इथपर्यंत स्टॉप होतो. आणि इथून आणि इथे होड्या लागतात. आणि हा समुद्र हा आहे थळ, जो थळ गाव लागतो तो हा थळ गाव आहे. फक्त ही नदी जी आहे, ही खाडी आहे, ही फक्त मध्ये आहे त्याच्यात, थळ आणि नवगाव या गावांना जोडणारी. एक ब्रिज आहे या गावात जाण्यासाठी असा, पण तो आतल्या साईडून आतून आहे. ते आपण त्या नवगावमधून शॉर्टकटनी थळ या गावामध्ये जाऊ शकतो. नाहीतर मग एक आपला मोठा मार्ग आहे, तो मेन रोडनी आपण गावात जाऊ शकतो. आणि इथेच पोलीस चौकीसुद्धा आहे. तर चला आता आपण जाऊया. मित्रांनो, इथूनच जर अशी सरळ तिकडे नजर मारली तर तुम्हाला सांगतो मी, जी ह्या साईडला आहे हा एरिया, हा इथे मुंबई दिसेल. पण सध्या पावसाचं वातावरण म्हणून ते दिसत नाही. आणि इथून सरळ असं गेलो आपण की तिथे ती जी झाडांचा लास्ट टोक जो दिसतोय, हा इथून असा इथपर्यंत, ह्याच्या पुढे असा आहे, म्हणजे तो किहीम बीच आहे. ही नवगाव बॉर्डर संपली इथून, ही पुढचा जो लागतो तो किहीम बीच आहे. समंदर का मजा लेना है तो अलीबाग आ जाओ, लेकिन पानी से खिलवाड़ मत करना. तर बघा, तुम्ही बघू शकता किती खतरनाक लाटा येतात इथं. हा पाठचा जो व्ह्यू आहे आणि हा एरिया खूप सुंदर आहे. तर चला आता आपण जाऊया. इथे आहे स्मशानभूमी. जय श्री महाकाल जय शंभो.
आणि हा आपण जिथून आलो होतो तो रस्ता. हा बघा इथे ब्रिजवर पाणी चढलेलं आहे थोडंसं. तर आता जस्ट आपण निघालेलो. हा आहे कचरा. आणि इथून मला वाटते रेल्वेचं जे काम आहे, जे जुनं गेट. आणि हा बघा किती स्पेस ह्यांनी मोकळा केलेला आहे. तर हा दुसरा रेल्वे ट्रॅक टाकायचा असेल मे बी, कदाचित. हा रस्ता इथून तिकडे जातो. आणि ही जी घरं आहेत म्हणजे बंगलो आहेत मस्त झालेले आहेत. आता आपण निघालेलो आहोत घरी जायला. सो चला, टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.